स्ट्रिंग फंक्शन्स बघायचे. ठीक आहे. विल स्टार्ट विथ द इनिशियल कॅप, दॅट इज इनिट कॅप. स्ट्रिंग फंक्शन्स कोणते आहेत जे की स्ट्रिंग डेटा टाइप. स्ट्रिंग डेटा टाइप कोणता झाला तुमचा, जसे की नेम झालं, ईमेल झालं, बरोबर ना. स्ट्रिंग डेटा टाइप. मग याच्यासोबत डील करणारे फंक्शन कोणते, स्ट्रिंग फंक्शन्स. ओके. ना उसको बोला ना थोड़ा कम आवाज में बात करें प्लीज. So our function is initial cap. इनिशियल कॅप ह्या शब्दाचा अर्थ काय, नावाचं पहिलं अक्षर. जसं की आता आपल्याकडे जो टेबल आहे, इनिशियल कॅप आहे एक, दुसरं आहे एक, लगेच अप्पर पण कव्हर करूया आपण. अप्पर आहे आणि लोअर आहे. ठीक आहे. आता जर अप्परचं एक्झाम्पल बघायचं ठरलं, मला सांगा अप्पर मध्ये काय होणार. फॉर एक्झाम्पल तुमचा इनपुट आहे, हा इनपुट आहे, आणि जर आपण त्याला अप्पर केस मध्ये कन्वर्ट केलं तर त्याचा आउटपुट काय यायला पाहिजे आपल्याला, कॅप्स लॉक मध्ये. सगळे जे पण कॅरेक्टर्स त्याच्यामध्ये आहेत, दोज विल गेट कन्वर्टेड इनटू कॅप्स. ठीक आहे. तसं लोअर मध्ये काय होईल, तुमचं जर अप्पर कॅरेक्टर असेल काही, जसं हे असं आहे, ठीक आहे, ऍडमिन, मग हे कशामध्ये कन्वर्ट होईल, लोअर मध्ये. ठीक आहे. आणि जर तुमचं इनपुटला समजा असं असेल ऍडमिन कॅप्स मध्ये, आणि ज्यावेळेस तुम्ही इनिशियल कॅप वापरणार त्यावेळेस काय होणार, नावाचं इनिशियल लेटर काय होणार, कॅपिटल. म्हणजे कसं येणार, ऍडमिन. लक्षात आलं. मग लेटस टेक एन एक्झाम्पल. ठीक आहे. मी ड्वेल टेबल वरती सिलेक्ट इनिट कॅप ऑफ, ठीक आहे, ऍडमिन केलं फ्रॉम ड्वेल. मग याच्यामध्ये काय होणार, इनिशियल लेटर कॅपिटल होणार आउटपुटला. बघा आता ऍडमिन ह्या वर्डचं काय होईल आपल्याला, इनिशियल लेटर काय येईल, ऍडमिन शुड बी कोट्स सी. आलं, इनिशियल लेटर कॅपिटल आलं. सो बेसिकली इनिट कॅप काय करतं, जे पण तुमचं डॉक्युमेंट असते त्यांना काय करतं, त्याचं इनिशियल लेटर करतं कॅप्स मध्ये कन्वर्ट करतं. ठीक आहे. सिमिलरली अप्पर कसं फंक्शन करेल, सिलेक्ट अप्पर ऍडमिन फ्रॉम ड्वेल. ओके. मग याचा आउटपुट काय असेल तुमचा, जे पण तुमचे इनपुट कॅरेक्टर्स असतील टू अप्पर केस. ठीक आहे. आणि लोअर काय करेल, सी, लोअर ऑफ ऍडमिन. म्हणजे मी एक रॅन्डम इनपुट देतो याला, ADMIN ऍडमिन. ओके. फ्रॉम ड्वेल टेबल. जर एक्झिक्यूट केलं तर जे पण तुम्ही इथे कॅप्स मध्ये द्या, मोठं द्या, छोटं द्या, थर्ड लेटर कॅप द्या, फोर्थ लेटर कॅप्स द्या, ते सगळं त्याला कशा कोणत्या केसमध्ये कन्वर्ट करेल, लोअर केसमध्ये. ज्यावेळेस मी अप्पर बोलतो त्याला त्यावेळेस कोणत्या केस कन्वर्ट करेल, अप्पर केस ऍडमिन. आणि ज्यावेळेस मी इनिशियल लेटर कॅप बोलतो, इनिट कॅप, तर तो काय करतो, याचं फक्त पहिलं लेटर जे आहे ते तुम्हाला देतो कॅप्स मध्ये. ठीक आहे.
लेट्स एक्झिक्यूट दिस ऑन आर टेबल. आपला टेबल कोणता होता आपल्याकडे? एम्प्लॉई डेटा होता ना. सिलेक्ट स्टार फ्रॉम एम्प्लॉई डेटा. ठीक आहे. आता आपल्याकडे जे ऑलरेडी नाव आहेत ते कसे आहेत? त्याचं इनिशियल लेटर कॅपिटलच आहे. ठीक आहे. आता जर मी डिपार्टमेंट वरती इनिशियल लेटर कॅप हे फंक्शन यूज केलं तर याच्यावरचं मला आउटपुटला काय यायला पाहिजे? एच कॅपिटल आणि आर स्मॉल. बरोबर. लेट्स ट्राय. सिलेक्ट इनिशियल कॅपिटल ऑफ कोणत्या कॉलमचं हवंय आपल्याला? डिपार्टमेंट कॉलम्स. ठीक आहे. फ्रॉम टेबल कोणता आहे? एम्प्लॉई डेटा. ठीक आहे. सी आपल्या इनपुटला काय होतं? डिपार्टमेंट टेबल पण डिस्प्ले करतो आपला. ठीक आहे. ट्राइंग टू डिस्प्ले सॉरी कॉलम. मग तुमचा ओरिजिनल डेटा काय होता? कॅप्स मध्ये होतं सगळं. मग इनिशियल कॅप ज्यावेळेस तुम्ही यूज केलं तेव्हा त्या डेटापासून काय केलं? एक नवीन कॉलम आपण क्रिएट केलं. इट्स अ सिंगल रो फंक्शन. आयटीचं पण बघा, फायनान्सचं जसं होतं तसं लक्षात आलं? तर आवाज ब्रेक होतोय मध्ये मध्ये, ब्रेक होतो आवाज. कशासाठी होतोय का? हो येस सर, आवाज ब्रेक होतोय. अजून पण होतोय. लेट मी रिजॉइन. ठीक आहे. आता येतोय परफेक्ट. येस आता वाटतंय. ठीक आहे. चलो, I'm sharing my screen again so that you'll be able to see. दिसते आहे का स्क्रीन सगळ्यांना? येस कॅप काय करतं हे तुमच्या लक्षात आलं? जे पण तुम्ही इनपुटला द्याल त्याचं पहिलं लेटर काय करतं? कॅपिटल मध्ये कन्वर्ट करून देतं. ठीक आहे. याच्यासोबत बाकीचे टेबल जर तुम्हाला कॉलम डिस्प्ले करायचे असेल तर तुम्ही आयडी, नेम, सॅलरी हे सगळे कॉलम आपण काय करू शकतो? डिस्प्ले करू शकतो. याला कंट्रोल आणि एंटर हा शॉर्टकट दिला तर हे काय होईल? एक्झिक्यूट होईल. ठीक आहे. एक्झिक्यूट कसं करायचं? एक तर कंट्रोल एंटर प्रेस करा, एल्स इथे जा, याला रन स्टेटमेंट म्हणा. ठीक आहे. मग हे स्टेटमेंट जिथे तुमचा कर्सर आहे ते स्टेटमेंट तुमचं रन होईल. करायचं असेल सिलेक्ट दिस, मग याला एक्झिक्यूट करा. ठीक आहे. आता तुम्ही बघा याचं काय आलं? डिपार्टमेंट कॉलम हा कसा होता अगोदर? हे असा होता. आपण त्याला कशात कन्वर्ट केलं? त्याचं इनिशियल लेटर कॅप्स, म्हणजे आपण स्ट्रिंग डेटा टाइप वरती काहीतरी फंक्शन परफॉर्म केलं. मग आता याच्याऐवजी जर मी अप्पर घेतलं तर काय होणार? हे जे फायनान्स आहे, मार्केटिंग आहे, सेल्स, HR, IT, सेल्स, फायनान्स, हे कोणत्या केसमध्ये होणार कन्वर्ट? सी ओरिजिनल डेटा हा आहे तुमचा, पण अप्पर फंक्शन यूज केल्यामुळे तो कशात कन्वर्ट झाला? अप्पर केसमध्ये. ठीक आहे. सिमिलरली जर मी इथे लोअर यूज केलं तर काय होणार? लोअर केसमध्ये कन्वर्ट होणार सगळे. सी HR, फायनान्स, मार्केटिंग, सेल्स, IT. ठीक आहे. हे लक्षात आलं? जर मला नेम वरती पण परफॉर्म करायचं असेल तर मी काय करणार? नेमला अप्पर करायचं असेल तर अप्पर ऑफ नेम. इथे ब्रॅकेट मध्ये नेम का घेतला? इट इज अ नेम ऑफ दिस कॉलम. कॉलमचं नाव आहे आपलं नेम. इथे डिपार्टमेंट का घेतलं? दिस इज अ नेम ऑफ कॉलम. ठीक आहे. सो दिस वे विल बी परफॉर्मिंग दिस. ठीक आहे. एलिस, बॉब, चार्ली, डायना, एव, फ्रँक. ठीक आहे. हे सगळे नावं कशात झाले? अप्पर मध्ये. हे जर लोअर मध्ये करायचे असेल तर कसे होणार? समजलं का? येस, नो, एनीवन? नाही समजलं? तिन्ही फंक्शन समजले? बेसिक आहे, खूप इझी आहे. ठीक आहे. सर ते एक्स्ट्रा कॉलम तयार होतो त्याच्याने. हा, मग ज्यावेळेस आपण स्ट्रिंग फंक्शन परफॉर्म करतो त्यावेळेस फक्त मेन टेबल जो असतो त्याच्यामध्ये काही होत नाही. सी दिस इज आवर मेन टेबल. याच्यामध्ये एक्स्ट्रा कॉलम नाही झाला. बरोबर. पण ज्यावेळेस मी सिलेक्ट स्टेटमेंट, सी आय एम युझिंग सिलेक्ट स्टेटमेंट, राईट? सिलेक्ट मुळे काय होतं? फक्त ते तुम्हाला डिस्प्ले करेल आयडी, नेम, सॅलरी, डिपार्टमेंट. ठीक आहे. आता याला एक्झिक्यूट करतो. आयडी, नेम, सॅलरी, डिपार्टमेंट. आयडी, नेम, सॅलरी, डिपार्टमेंट यांनी तुम्हाला काय केलं? डिस्प्ले केलं. पण आणखीन एक कॉलम आहे जो की
मी काय करतो, डिपार्टमेंटला लोअर केसमध्ये कन्वर्ट करून डिस्प्ले करायला सांगितलं. सी, डिपार्टमेंटला लोअर केसमध्ये केलं आणि मग डिस्प्ले केलं. परत एक कॉलम घेतला, लोअर ऑफ नेम, नेमला लोअर केसमध्ये कन्वर्ट केलं. सी, नेमला लोअर केसमध्ये कन्वर्ट केलं. इथलं आर्ग्युमेंट बघा. मग ह्या सिक्वेन्समध्ये तुमचे कॉलम आलेत. फर्स्ट इज आय डी, मग नेम, मग सॅलरी, डिपार्टमेंट, लोअर ऑफ डिपार्टमेंट, लोअर ऑफ नेम, आणि कशातून, फ्रॉम एम्प्लॉई डेटा, दिस वे. आता याच्याऐवजी तुम्ही न्यूमरिक फंक्शन यूज करू शकतात. सॅलरीला एखाद्या कॉलम मध्ये मॉडिफाय करू शकतात, जे की आपण ऑलरेडी बघितले त्या दिवशी, नाही का. हे कॉलम्स इन्क्रीज करू शकता इथे. लक्षात आलं. तसं ते नंबरचं बघितलं, आज आपण बघतोय स्ट्रिंग डेटा टाइप. ठीक आहे, ऑल सेट. जायचं पुढे. धीरज, हर्ष, येस सर. अहेड. हे आपलं झालेलं आहे. डिलीटिंग दिस. ठीक आहे. पुढचं आहे आपलं एक लेंथ आहे. ठीक आहे, विल स्टार्ट विथ लेंथ. लेंथ मध्ये काय होतं, आता मला सांगा, सिलेक्ट ह्या शब्दाची लेंथ किती आहे. ज्यावेळेस आपण टेबल क्रिएट करत होतो त्यावेळेस आपण काय घेत होतो, डेटा टाइप आणि प्रिसिजन. प्रिसिजन. मग लेंथ इज नथिंग बट युअर प्रिसिजन. मग आता सिलेक्टची लेंथ किती आहे, 1 2 3 4 5 6. 6. एम्प्लॉय डेटाची किती आहे, 3 3 6 7 8 12. ठीक आहे. फ्रॉमची किती आहे, 4. मग ह्या बॉबची किती आहे, बॉबची लेंथ किती आहे, 3. हँगची किती आहे, 3. ग्रेसची किती आहे, 5. सॉरी, हँगची आहे 4. ग्रेसची आहे 5. फ्रँकची आहे 5. डायनाची किती आहे, 5. दिस वे. म्हणजे काय, त्यात जेवढे पण कॅरेक्टर्स आहेत त्यांचं काउंट तुम्हाला मिळेल थोडक्यात. ठीक आहे. आता मी ह्याच क्वेरी मध्ये काय करतो, फक्त इथे लोअरच्या ऐवजी काय करतो, आय विल टेक काउंट. काउंट मीन्स लेंथ, लेंथ ऑफ दिस डिपार्टमेंट, आणि लोअर ऑफ नेम. सो मग काय होतं बघा, डिपार्टमेंटची लेंथ तुम्हाला मिळाली. एचआर मध्ये, एचआर ची लेंथ मोजा किती आहे, 1 2. आली का लेंथ ऑफ डिपार्टमेंट 2. आपण एक नवीन कॉलम क्रिएट केला, ज्याच्यामध्ये काय टाकलं आपण, डिपार्टमेंट या कॉलमची लेंथ टाकली. ठीक आहे. फायनान्स मध्ये किती आहे कॅरेक्टर्स, 1 2 3 4 5 6 7. आलं 7 इथे. आयटी मध्ये किती आहे, 2. मार्केटिंग मध्ये किती आहे, 9. समजलं कसं आपण टेबल वरती यूज करतो हे. येस सर. लेंथ मध्ये काही नाहीये. लेंथ मध्ये ते फक्त जितके पण कॅरेक्टर्स असतील ते कॅरेक्टर्स तुम्हाला काय होतात, दिसतात. ठीक आहे. एखाद्या रॅन्डम नाव सांगा मला, जसं की कॉम्प्युटर हे वर्ड आहे. ठीक आहे. याच्यामध्ये किती, याची लेंथ किती आहे, कसं बघायचं, सिलेक्ट लेंथ ऑफ कम्प्युटर फ्रॉम डेअर. फ्रॉम 12 टेबल. किती आहे मोजा, 4 4 8 आहे. दिस 4 अँड दिस 4 8. त्याची लेंथ किती झाली, डिस्प्ले 8. पण आपण टेबल वरती डायरेक्ट इम्प्लिमेंट केलंय. ठीक आहे. मी काय बोललो, मला आयडी कॉलम डिस्प्ले करा जसा ओरिजिनल आहे तसा. नेम मध्ये काही चेंजेस नाही आहे, कारण काहीच फंक्शन यूज नाही केलं मी ते. मग नेम जसं आहे तसं डिस्प्ले झालं. सेम सॅलरी पण तशीच, डिपार्टमेंट पण तसंच डिस्प्ले झालं. पण त्यानंतरच्या कॉलम मध्ये मी काय बोललो, मला डिपार्टमेंटची लेंथ दाखवा. मग त्यांनी तुम्हाला डिस्प्ले काय केलं, डिपार्टमेंटची लेंथ, हा कॉलम बघा. ठीक आहे. त्यानंतर त्यांनी काय, तुम्ही काय म्हटले, लोअर ऑफ नेम. लोअर आपण आत्ताच बघितलं. नेमला आपण कशात कन्वर्ट केलं, लोअर केसमध्ये. अजून एक कॉलम वाढवायचा आहे मला, अप्पर ऑफ मे बी नेमच घेतो मी. मग काय होईल, आणखीन एक कॉलम येईल ज्याच्यामध्ये काय असेल, नेम हे तुमचं अप्पर केसमध्ये असेल. ठीक आहे. आलं नेम अप्पर केसमध्ये. काही आहे का वेगळं याच्यात, नाही. व्हेरी बेसिक आणि व्हेरी इझी आहे सगळं. मला म्हणजे असं काही कॉम्प्लेक्स वाटत नाही. ठीक आहे. अप्पर, लोअर, इनिशियल कॅप आणि लेंथ. ठीक आहे. जायचं पुढे. येस सर. ठीक आहे. त्यानंतरचे दोन इम्पॉर्टंट आहे, जे आहे एलपॅड आणि आरपॅड. विल गो विथ दॅट. एलपॅड आहे आणि आरपॅड आहे. आता यातला एल म्हणजे काय, लेफ्ट, आणि आर म्हणजे काय, राईट.
लेफ्ट साईडनं पॅडिंग आणि राईट साईडनं पॅडिंग. आता पॅडिंग म्हणजे काय तुम्हाला सांगतो. ठीक आहे. आता जर मी असं माझी रिक्वायरमेंट अशी आहे. ठीक आहे. सिलेक्ट, मी तुम्हाला एक एक्झाम्पल दाखवतो, त्यानंतर आपण डिस्कस करूया. सिलेक्ट एल पॅड ऑफ, ठीक आहे, कोणत्या, हे बघा, गो विथ दी एल पॅड. ठीक आहे. बेसिकली आर पॅड आणि एल पॅडचा यूज काय असतो, एक सर्टन कॅरेक्टर असेल, तुमचं एखादं सिम्बॉल असेल, त्याचं पर्टिक्युलरली आपण काय करू शकतो, पॅडिंग करू शकतो. बघा कसं. फॉर एक्झाम्पल मी जर बोललो सिलेक्ट आर पॅड, कॉम्प्युटर वर्ड आहे, ठीक आहे, आणि एक 15 नंबर दिलाय. 15 नंबर इज नथिंग बट लेंथ. किती लेंथ पर्यंत मला पॅडिंग करायची आहे. पॅडिंग इन द सेन्स, सी, कॉम्प्युटर वर्डला टोटल किती डिजिट्स येतील, लेंथ किती येतील याची, 15 पर्यंत पॅडिंग करायची. कोणत्या साईडनं, राईट साईडनं. आर पॅड इज नथिंग बट राईट साईड. आणि कोणत्या कॅरेक्टरनी करायची आहे, दी स्टार. मग जर स्टार इथे टाकला, मी असं आर्ग्युमेंट दिले, सिलेक्ट आर पॅड कॉम्प्युटर, ठीक आहे, क्वामा 15 क्वामा स्टार, तर मग काय होईल, कॉम्प्युटरला 15 लेंथ पर्यंत पॅडिंग होईल. कशाने, बाय दी स्टार. ठीक आहे. स्टारच्या ऐवजी मी काही पण यूज करू शकतो. 15च्या ऐवजी मी 20 यूज करू शकतो. ठीक आहे. मग याचा यूज कुठे होतो, कोणतं पण एखादं नेम असेल, तुमचे नेम्स असतील, किंवा काही पण डिपार्टमेंट असेल, तिथे तुम्हाला काहीतरी पॅडिंग करायची सर्टन कॅरेक्टर्सची, आपण तिथे बाय युझिंग दिस आर पॅड आणि एल पॅड आपण करू शकतो. ठीक आहे. आता फॉर एक्झाम्पल, आता मला हे जे नेम आहे, ठीक आहे, नावाच्या टोटल 10 लेटर पर्यंत, 10 जे कॅरेक्टर्स आहेत तिथपर्यंत मला काय करायचंय, पॅडिंग करायची. कोणत्या कॅरेक्टर्सनी, फॉर एक्झाम्पल @ करायची आहे. तर मग मी काय म्हणतो, लेफ्ट साईडला म्हणजे अगोदर करायची, अगोदर करायची आहे. ठीक आहे. मग आय विल सिलेक्ट दिस नेम. ओके. पॅडिंग किती डिजिट पर्यंत करायची आहे, किती लेंथ पर्यंत करायची. गाईज एक मिनिट फक्त, प्लीज एक्सक्यूज मी. भावा क्लासमध्ये रे. आला असेल. हा, थांब एक मिनिट. तोंडात हाणायला मशीन घ्यावं लागेल डायरेक्ट विकत. तुला नंबर बरोबर दिलेला आहे मी. हा, आला. हो हो. हे गाय सॉरी. ठीक आहे. 15 लेंथ पर्यंत करायचं आहे आणि कशाने करायचं आहे, @ ठीक आहे. @ कशामध्ये येणार, सिंगल कोट मध्ये येणार. ओके. ठीक आहे. फ्रॉम कोणता टेबल आहे, एम्प्लॉई डेटा. ओके. आणि याच्यासोबत मला काय डिस्प्ले करायचं आहे, ID, नेम, सॅलरी आणि डिपार्टमेंट. याला एक कॉलम असं ट्रीट करायचं असतं नेहमी. ठीक आहे. आय विल डिस्प्ले ID, नेम, सॅलरी अँड डिपार्टमेंट. ठीक आहे. त्यानंतर मी काय बोललो, एकतर मला ID डिस्प्ले करा, नंतर नेम करा, सॅलरी करा, डिपार्टमेंट डिस्प्ले करा, आणि एल पॅड ऑफ नेम, नेम ह्या कॉलमला 15 लेंथ पर्यंत @ डिस्प्ले करा. सी, आउटपुटला काय तर बघूया. बघा, हे जे नेम होतं, ह्या नेम कॉलमला @ आले का लेफ्ट साईडनं, बरोबर. किती लेंथ पर्यंत आले, 15. 3 3 6 3 9 10, 10 आणि 5 चे 15. ठीक आहे. 3 3 6 हे 10 आणि हे 2 12, आणि ऑलरेडी तुमचे 3 12 आणि 3 15. ठीक आहे. तर टोटल लेंथ किती असणार आहे, 15. एखाद्याचं नाव जर धनंजय असेल आणि एखाद्याचं नाव ॲनी असेल, तर ॲनी मध्ये @ ची संख्या जास्त असणार आहे ॲज कम्पेअर टू धनंजय, बिकॉज टोटल आपल्याला 15 करायचे. धनंजय मध्ये ऑलरेडी 9 कॅरेक्टर्स आहे, DHANANJAY 9 कॅरेक्टर्स आहे, आणि ॲनी मध्ये 3च आहे. लक्षात आलं का तुमच्या मी एल पॅड काय केलं. येस. सर हो.
यस सर. हर्ष, प्रसाद, दीपक, श्रेया, येस सर. लक्षात आलं? काही नाही, आपण फक्त एका कॉलम वरती पॅडिंग केलेली आहे. पॅडिंग म्हणजे काय? अगोदर किंवा नंतर आपण काय दिले? सेट ऑफ कॅरेक्टर, काहीतरी कॅरेक्टर केलेले. आणि जर मी ते आर पॅड केलं, फक्त एल काढला आणि आर टाकला, तर पॅडिंग कोणत्या साईडनं होईल? राईट साइडनी. राईट साइड. ओके, मी याला एक्झिक्यूट करतो. सी लेफ्ट राईट साईडनं आली आहे. ओके, सॉरी, राईट साईडनं आली आहे पॅडिंग. ओके, आता मला ऍट द रेटला आय वॉन्ट टू रिप्लेस दिस ऍट द रेट विथ स्टार. तर मी काय केलं? फक्त ऍट द रेटच्या ऐवजी काय टाकलं? स्टार. तुम्ही काही पण करू शकता. स्टार आणि मे बी मला अँड हवा असेल, हे दोन हवे अल्टरनेटली, अँड स्टार अँड स्टार अँड स्टार अँड असं. ठीक आहे, मग हे असं. लक्षात आलं? पण 3-4 पण देऊ शकतो का सर? म्हणजे स्टार अँड डॉलर. हा, हॅश देऊ शकता, डॉलर देऊ शकता. डॉलर. हे सेट मध्ये रिप्लेस 1 2 3 4 हा एक कन्सिडर होईल. 2 3 4 तुम्ही 4 आर्ग्युमेंट दिले. मग जर एखाद्याचं नाव समजा ॲलिस आहे किंवा बॉब आहे, तर मग बॉब 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 ह्या फॉर्मॅटमध्ये. एखाद्यामध्ये जर समजा 3च बसत असतील तर ते 3च येणार. 2 बसत असतील तर फक्त स्टार आणि अँड येणार. फॉर एक्झाम्पल सी, इथे 3 बसताय. नाही सॉरी, इथे काय बसतंय? पहिलं तुमचं स्टार आहे, स्टार आणि अँड, मग पुढचे राहून गेले, मग ते तिथूनच स्ट्रीम होऊन जाणार. ठीक आहे, एलपॅड आरपॅड समजलं. बेसिकली जर आता मला तुम्ही सांगा, आणखीन एक कॉलम हवाय ज्याच्यामध्ये मला डिपार्टमेंटला पॅडिंग करायचं, तर मी काय करणार? एलपॅड और आरपॅड वॉट एव्हर इट इज, डिपार्टमेंट कॉलमचं नाव 20 लेंथ पर्यंत करायचं आहे आणि पॅडिंग कॅरेक्टर हे काय असेल? मे बी दिस वन. ठीक आहे, याचं सिंगल कोट बंद करतो आणि याला एक्झिक्यूट करतो. सी आलं? म्हणजे तुमच्या लक्षात आलं का आपण डेटा कशा पद्धतीने ट्रान्सफॉर्म करू शकतो? 5 कॉलम होते माझ्याकडे, मग मी नवीन काहीतरी पण काय म्हणतो फंक्शन्स यूज केले, ज्यांनी काय आलं, वेगवेगळे कॉलम मी काय केले? डिस्प्ले करत गेलो. फक्त प्रिव्हियस डेटाचा रेफरन्स घेऊन आपण नवीन कॉलम क्रिएट केले. ठीक आहे, पण मेन जो टेबल होता त्याच्यामध्ये काही चेंजेस केले का? नाही. मेन याच्यामध्ये आपण काही चेंजेस केलेले नाहीये. ठीक आहे, लक्षात आलं एलपॅड आणि आरपॅड काय करतं? सर 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 पॅडिंगचा यूज कशासाठी होतो? पण काय होतो पॅडिंगचा यूज? प्रॅक्टिकल ऍप्लिकेशन. आता डेटा इंडस्ट्रीमध्ये तुम्ही जर काही यूज असू शकतो. म्हणजे त्या पर्टिक्युलर फील्डमध्ये तुम्हाला 15 हे हवेच आहेत, कॅरेक्टर हवे असतील. मी तरी असं बेसिकली पॅडिंगचा काही यूज बघितला नाहीये, पण म्हणजे प्रॅक्टिकल ऍप्लिकेशन मध्ये नाही बघितलेलं. पण मग असंच काहीतरी स्पेशल कॅरेक्टर्सनी पॅडिंग करायचं असेल तर तेवढंच एक त्याचा यूज आहे. लक्षात आलं का? म्हणजे प्रॅक्टिकली मी तरी नाही बघितलं कुठे जास्त यूज केलेलं त्याला. ओके सर. ठीक आहे, त्यानंतर आपल्याला बघायचं आहे एक तर आहे एल ट्रिम, दुसरं आहे आर ट्रिम आणि तिसरं आहे ट्रिम. ठीक आहे, तुम्हाला इंटरव्ह्यू मध्ये बऱ्याच वेळेला क्वेश्चन विचारलं जातो की तुम्हाला जर अनवॉन्टेड स्पेसेस असतील, एखाद्या तुमच्याकडे काहीतरी डेटा सेट आहे बरोबर, आणि त्या डेटा सेटमध्ये अनवॉन्टेड स्पेसेस असतील, तर ते अनवॉन्टेड स्पेसेस आपण कसे काढतो? ठीक आहे, तुम्ही जर आपलं डॉक्युमेंट बघितलं तर बेसिकली इथे तुम्हाला ट्रिमचं ऍप्लिकेशन दिलेलं आहे. ट्रिम काय करतं? दिस विल ट्रिम ऑफ अनवॉन्टेड कॅरेक्टर्स फ्रॉम लेफ्ट साइड. एल ट्रिम, जसं तुम्हाला अगोदर सांगितलं, एल ट्रिम इज नथिंग बट एलचा काय सिग्निफिकन्स आहे? लेफ्ट. लेफ्ट. मग काय करेल? अनवॉन्टेड कॅरेक्टर्स म्हणजे जर तुम्हाला फॉर एक्झाम्पल कॉम्प्युटर वर्ड मधला सीओ नकोय लेफ्ट साइडने, हे सीओ तुम्हाला ट्रिम करून देईल, फक्त MPUTER देईल. ठीक आहे, आता कॉम्प्युटर मधलं कॉम नकोय लेफ्ट साइडनं, मग काय दिलं आउटपुटला? PUTER. सी आउटपुट इथे दाखवलेलं आहे त्यांनी.
ठीक आहे, हे दोन्ही एक्झाम्पल. तसंच एल ट्रिम मध्ये आपण काय केलेलं आहे, कॉम्प्युटर मधलं PUTER ट्रिम करायचा प्रयत्न केला. मग PUTER हे लेफ्ट साईडला आहे का राईट साईडला आहे? या वर्डच्या PUTER राईट साईडला आहे. लेफ्ट साईडने ट्रिम होईल का? नाही. मग तसंच तुम्हाला डिस्प्ले होईल. ठीक आहे. परत मी म्हणतोय लेफ्ट ट्रिम, एल ट्रिम, मग COMPU काही पण होऊ शकतं लेफ्ट साईडने ट्रिम. पण जर आर साईड राईट साईडचे कॅरेक्टर्स घेतले, जसं OMPUTER हे घेतलं, पण लेफ्टचा C तसाच आहे ना, त्याच्यामुळे काहीच बेसिकली ट्रिम होणार नाही. हे ते एक्झाम्पल्स दाखवलेले. ठीक आहे, तुम्ही यांना गो थ्रू करा, जे एल ट्रिम, आर ट्रिम आणि ट्रिम साठी एक्झाम्पल्स आहेत. ठीक आहे, आपण त्याच्या व्यतिरिक्त जो यूज होतो एल ट्रिम, आर ट्रिमचा ऍक्च्युअल मध्ये इंडस्ट्रीमध्ये, तो आपण बघूया. ठीक आहे, लेफ्ट साईडने ट्रिम करण्यासाठी याचा यूज आहे, राईट साईडनं काही लेटर्स ट्रिम करण्यासाठी, आणि ट्रिम म्हणजे काय, बोथ साईडनं. तर बेसिकली काय असतं, लेफ्ट साईडनं जे पण अनवॉन्टेड कॅरेक्टर्स आहेत ते आपण बघितलं, डॉक्युमेंटमध्ये ऑलरेडी आहे. पण जर तुम्हाला एक्सेसिव्ह स्पेसेस असतील एखाद्या साईडनं, काय आहे एक्सेसिव्ह स्पेसेस म्हणजे काय, जसं की मी तुम्हाला उदाहरण घेतो. ठीक आहे, सिलेक्ट एल ट्रिम. ठीक आहे, एल ट्रिम. आता लेफ्ट साईडनं मी इथे काय करतोय, सर्टन स्पेसेस घेतोय आणि नाव घेतोय राम. ठीक आहे, आणि हे असंच घेतो. ठीक आहे, फ्रॉम वेल. आता मी काय बोललो, ह्या वर्डच्या लेफ्ट साईडचे जितके पण लेफ्ट साईडला जितके पण स्पेसेस आहेत ते काय व्हायला पाहिजे, ट्रिम व्हायला पाहिजे, फक्त बाय युझिंग दिस एल ट्रिम. मी याच्या व्यतिरिक्त काही यूज केलेलं नाही. फक्त मी काय यूज केलं, ही एक स्ट्रिंग आहे आपली राम, जी की आपण सिंगल कोट मध्ये दिलेली आहे, पण त्याच्या अगोदर मी इथे काही स्पेस दिलेले, अनवॉन्टेड स्पेसेस. ठीक आहे, तर हे मला काय करायचं, हे मला ट्रिम करायचे, मी फक्त याला एक्झिक्यूट करतो. मग काय होईल, आणि माझ्या लेफ्ट साईडचे स्पेसेस जे आहेत, जे की आहेत रामच्या लेफ्ट साईडला, ते काय होतील, ट्रिम होतील. आउटपुटला बघा, रामच्या इथे स्पेसेस आलेत का काही अगोदर? नाही, नंतर आहेत. लक्षात आलं का? आता हे कसं फाइंड करू शकतो मी याची लेंथ घेऊ शकतो, लेंथ. ठीक आहे, सी. आता तुमच्या लक्षात येईल बघा, लेंथ काय देईल तुम्हाला, याची पूर्ण लेंथ देईल. पण ज्यावेळेस एल ट्रिम फंक्शन करेल, इट विल रिमूव्ह ऑल दी स्पेसेस. हे काढून उरलं काय तुमच्याकडे, हे 3. ठीक आहे, 4, 5 आणि 6. राईट साईडचे स्पेसेस काढले का त्यांनी? नाही. हे 3 स्पेसेस जसे आहेत तसेच, प्लस लेफ्ट साईडचे सगळे स्पेसेस त्यांनी काढले. आता इथे लेंथ चेंज होणार का? नाही. मी इथे एक्सेसिव्ह स्पेस आणखीन घेतो बघा, तो लेफ्ट साईडचे, याच्या लेफ्ट साईडचे जितके पण स्पेसेस असणार ते सगळे काढून देणार तुम्हाला. याला एक्झिक्यूट करतो मी, सी. इट विल बी 6 ओनली. पण राईट साईडला मी फक्त एकच स्पेस वाढवला, तर 6च्या ऐवजी किती होणार, 7. आणखीन एक वाढवला तर किती होणार, 8. पण लेफ्ट साईडला मी कितीही जरी वाढवले तरी ते निघणार का? निघणार. ते स्पेसेस एकही राहणार नाही, तुम्ही किती पण स्पेस द्या. सी, तर हे 8च राहणार, म्हणजे हे 3, 4, 5, 6, 7 आणि 1, 8. ठीक आहे, लेफ्ट साईडचे सगळे स्पेसेस तुमचे जी पण अनवॉन्टेड स्पेसेस होते ते सगळे काय झालं, निघून गेले. पण जर मी लेफ्ट ट्रिमच्या ऐवजी फक्त आर ट्रिम बोललो ह्या केसमध्ये, तर राईट साईडचे स्पेसेस ट्रिम होऊन जाणार आणि लेफ्ट साईडचे आहे तेवढेच मोजले जाणार. आता माझ्या लेफ्ट साईडला किती आहे, C46 आहे, जे की मी खूप ऍक्सेस घेतले. ठीक आहे, त्यांना मी काढून टाकतो. ठीक आहे, आता इथे किती आहेत, 1, 2 आणि राम ह्या नावाचे किती, 3 कॅरेक्टर्स. 3 आणि 2 किती, मला किती आउटपुटला यायला पाहिजे, फक्त 5. ठीक आहे, राईट साईडला किती पण असू द्या स्पेसेस, कारण मी काय यूज केलंय, आर ट्रिम. ठीक आहे, आर ट्रिम यूज केल्यामुळे माझं काय आलं, राईट साईडचे सगळे स्पेसेस काय आले, कॅल्क्युलेटच होत नाही, म्हणजे ते निघून गेले थोडक्यात. ठीक आहे, मी लेंथ का घेतलं, बिकॉज आपल्याला समजण्यासाठी की ह्या पूर्ण याची लेंथ किती आहे. ठीक आहे, मी आता ही लेंथ
काढतो इथून, ठीक आहे, याला एक्झिक्यूट करतो. सी काय घेतलंय मी, आर ट्रिम. राईट साईडचे सगळे स्पेसेस गेले, पण लेफ्ट साईडचे आलेत का? आला नाही ते स्पेस, दिसतं ना. सी इथे एक्सेस घेतो, मग आउटपुटला हे सगळे स्पेसेस दिसणार. इथे स्पेसेस आहेत, दिसतंय? लक्षात आलं आर ट्रिम आणि एल ट्रिम काय करतं? येस सर. ठीक आहे, एल येस. लेफ्ट साईडचे स्पेसेस काढेल आणि आर ट्रिम काय करेल राईट साईडचे काढेल. आणि मी फक्त ट्रिम यूज केलं तर काय होईल? दोन्ही साईडचे काढतो. दोन्ही साईडचे स्पेसेस. आता जर मी याची लेंथ मोजली तर किती येईल? लेंथ ऑफ दिस एंटायर थिंग 3. 3. तुम्ही 50 टाका, 100 टाका, डझंट मॅटर. ठीक आहे, इट विल बी 3 ओनली बिकॉज इट इज जस्ट ट्रिम. दोन्ही साईडचे स्पेसेस ट्रिम केले जातात. मग तुम्हाला हा इंटरव्ह्यू मध्ये क्वेश्चन विचारू शकतात. ठीक आहे, बाकी जे कॅरेक्टर्स वगैरे ट्रिम करायचंय हे तुम्ही इथून बघू शकतात. सी याच्यात काय केलेलं आहे, लेफ्ट साईडचा काय काढलाय, एल ट्रिम. लेफ्ट साईडनं काय काढलंय, सीओ काढलंय. मग उरलं काय, MPUTER. ठीक आहे, सेम इथे COM काढलाय, मग उरलं काय, PUTER दिस वे. सेम हे पण बघा एक्झाम्पल. आर ट्रिम मध्ये पण दिलंय. आर ट्रिम मध्ये काय, राईट साईडचं कॅरेक्टर ट्रिम होतं, मग राईट साईडचं ER ट्रिम केलं, उरलं काय, COMPUT. ठीक आहे, इथे TER लाईक दॅट. ठीक आहे, ट्रिम मध्ये काय, एक लीडिंग साईडनं काढू शकतो, ट्रेलिंग साईडनं काढू शकतो. तुम्ही याचा स्टडी करू शकता. ठीक आहे, पण मेन यूज काय आहे, अनवॉन्टेड स्पेसेस डेटा क्लिनिंग मध्ये याचा यूज होतो. ठीक आहे, लक्षात आलं? एल ट्रिम, आर ट्रिम आणि ट्रिम. काही डाऊट आहे का याच्यामध्ये? नो सर. ठीक आहे, बाकी जे तुम्हाला याच्यामध्ये ट्रिम, आर ट्रिम मी जे शिकवतो त्याच्या व्यतिरिक्त तुम्हाला प्रत्येक सिंटॅक्सची प्रॅक्टिस करायची बरं का. इथे हे सगळ्याची प्रॅक्टिस करायची तुमच्या डेटाबेसमध्ये जाऊन. ठीक आहे, हे सगळं बघायचंय, हे टाईप करायचंय, याचं आउटपुट काय येतं हे बघायचंय, आपल्या टेबलवरती इम्प्लिमेंट करायचंय. इथे टेबलवरती कुठेही इम्प्लिमेंट केलेलं नाहीये, इथे फक्त ड्वेल टेबलवरती आहे. मी तुम्हाला टेबलवरती इम्प्लिमेंट करून दाखवतोय की टेबलवरती ते फंक्शन कसं यूज करायचा, एक्सेस कॉलम कसा येतो. ठीक आहे, ज्यावेळेस मी सिक्वल शिकवत होतो मला हे कोणीही सांगितलं नव्हतं की टेबलवरतीही इम्प्लिमेंट कसं केलं जातं. हे फक्त तुमचे कन्सेप्ट क्लिअर होण्यासाठी सफिशियंट आहे, पण टेबलवर तुम्ही कसं इम्प्लिमेंट कराल त्याचीही प्रॅक्टिस करा. ठीक आहे, लक्षात आलं? जायचं पुढे. येस. त्यानंतर आपला आहे एक इम्पॉर्टंट फंक्शन आहे कॉनकॅट. कॉनकॅट मी तर असं म्हणेल की स्ट्रिंग मध्ये हे मेजॉरिटी सगळ्यात जास्त इम्पॉर्टंट आणि वाईडली यूज होणार आहे. कॉनकॅट हे दोन पद्धतीने केले जातं. कॉनकॅट म्हणजे काय, कोणत्या पण दोन कॉलमला, दोन स्ट्रिंगला एकत्र करण्यासाठी आपण काय वापरतो, कॉनकॅट. काय वापरतो, कॉनकॅट. ठीक आहे, आता सी माझ्याकडे टेबल कोणता आहे, कोणता टेबल आहे आपल्याकडे, सगळ्यांनी लक्ष द्या. ठीक आहे, सेन्सेस. ठीक आहे, सी सिलेक्ट स्टार फ्रॉम एम्प्लॉयड हा टेबल आहे माझ्याकडे. पण आता मला काय करायचंय, मला प्रत्येकाचा आयडी आणि नेम मला काय करायचे, एकाच कॉलम मध्ये इथे डिस्प्ले झाले पाहिजे. काय आलं पाहिजे, आयडी आणि नेम हे एका कॉलम मध्ये मला काय आले पाहिजे, डिस्प्ले झाले पाहिजे. मग मी कसं करतो, सिलेक्ट कॉनकॅट ऑफ कोणते दोन कॉलम आहे, कॉनकॅट करण्याचे एकतर दोन मेथड आहेत, दोन्ही मेथड आपण बघूया. बाय युझिंग पाईप ऑपरेटर अँड बाय युझिंग कॉनकॅट वर्ड. ठीक आहे, तुमचं काय आहे, पहिला कॉलम आहे आयडी आणि दुसरा कॉलम आहे नेम फ्रॉम एम्प्लॉय डेटा, आणि याच्यासोबत मला आयडी पण दिसायला हवा वेगळ्या कॉलम मध्ये. ठीक आहे, नेम पण एका वेगळ्या कॉलम मध्ये हवं, डिपार्टमेंट पण डिस्प्ले झालं पाहिजे, सॅलरी पण डिस्प्ले झाली पाहिजे. सी काय आलं इथे, तुम्हाला सिलेक्ट आयडी आला, या टेबल मधून एम्प्लॉय डेटाचा आयडी आला, नेम आलं, डिपार्टमेंट आलं, सॅलरी दिसली,
आणि काय आहे कॉनकॅट ऑफ आयडी अँड नेम. कॉनकॅट ऑफ आयडी आणि नेम या दोघांना एका कॉलम मध्ये आणलं आपण, आयडी आणि नेम. ठीक आहे, आलं का नाही आलं? इथे आयडी पण आलाय, नेम पण आलाय. आयडी नेमच्या ऐवजी मला काय हवंय, डिपार्टमेंट प्लस नेम हवंय. मग मी काय केलं, आयडीला रिप्लेस केलं डिपार्टमेंटनी. सी डिपार्टमेंट आणि नेम आलं का? मार्केटिंग डायना, मार्केटिंग डायना. ठीक आहे, आता मला जर 3 कॉलमला एकत्र करायचं असेल तर मी काय करेल, डिपार्टमेंट नेम आणि इथे काय देईल, आयडी. पण कॉनकॅट ह्या वर्डचा लिमिटेशन असं आहे की फक्त दोनच. येस, आपण फक्त 2च कॉलम काय करू शकतो, कॉनकॅट करू शकतो. तिसरा कॉलम ज्यावेळेस मी घेतो, इट विल थ्रो अन एरर, इनव्हॅलिड नंबर ऑफ आर्ग्युमेंट्स. इथे मी जास्त आर्ग्युमेंट्स दिले, मी इथे 2च घेऊ शकतो बाय युझिंग कॉनकॅट वर्ड. ठीक आहे, तर 3 कॉलम ज्यावेळेस आपल्याला एकत्र करायचे असेल तर आपण काय करतो, वी यूज पाईप ऑपरेटर, जो की कसा असतो, सी डिपार्टमेंट कॉलम कॉनकॅट, 2 पाईप ऑपरेटर घेतले जवळजवळ. ठीक आहे, पाईप ऑपरेटर म्हणजे काय, एंटरच्या वरती आहे, जो की आपण शिफ्ट दाबून देतो. ठीक आहे, डिपार्टमेंटला जोडायचं आहे नेम सोबत आणि त्याला जोडायचं आहे आयडी. दॅट्स इट. सी काय डिस्प्ले झालं पाहिजे, आयडी एक कॉलम झाला पाहिजे, नेम पण डिस्प्ले झालं पाहिजे एका कॉलम मध्ये, तिसऱ्या कॉलम मध्ये डिपार्टमेंट आला पाहिजे, चौथ्यामध्ये सॅलरी, पाचव्यामध्ये काय आलं पाहिजे, डिपार्टमेंट जो की कॉनकॅट झाला पाहिजे नेम सोबत आणि नेम कॉनकॅट झालं पाहिजे आयडी सोबत. मग हे 3 कॉलम काय आले पाहिजे, एकत्र आले पाहिजे मला. सी आता हा एरर का आला, मी फक्त एवढं सिलेक्ट केलं नाही का, मी फक्त यालाच सिलेक्ट करून रन केलं म्हणून ती फक्त एवढीच क्वेरी रन झाली. पण ऍक्च्युअल मध्ये मला पूर्ण करायची आहे ना, मग एकतर मी याला पूर्ण सिलेक्ट करून एक्झिक्यूट करतो. सी आलं, HR अलाइस 1, फायनान्स बॉब 2, IT चार्ली 3, IT अगोदर डिपार्टमेंट आलं, मग काय आलं, नेम आलं चार्ली, आणि मग काय आला, आयडी आला. ठीक आहे, ह्या सिक्वेन्स मध्ये मला आयडी अगोदर पाहिजे असेल तर मी आयडी केली. मग जर मला कॉनकॅटचा यूज करून, हे डबल पाईपचा यूज करून फक्त 2च कॉलम करायचे असेल तर मी करू शकतो का, करू शकतो. 2 कॉलम ही जॉईन करता येतात बाय युझिंग दिस पाईप ऑपरेटर. ठीक आहे, पण याला आपण कॉनकॅटच म्हणतो. म्हणजे मेजॉरिटी टाइम आपण हेच यूज करतो, आम्ही हेच यूज करतो, कॉनकॅट वर्ड यूज करत नाही. लक्षात आलं? ठीक आहे, आता येस. दोघांमध्ये स्पेस द्यायचा असेल तर आपण तोही देऊ शकतो. सी आपण काय करायचं, डिपार्टमेंट, मी इथे एक एम्प्टी स्ट्रिंग घेतो, परत याला डबल कोट घेतो. आता मी काय केलं, डिपार्टमेंटला कॉनकॅट केलं ह्या स्पेस सोबत, सिंगल कोट मध्ये स्पेस घेतलाय. ठीक आहे, डिपार्टमेंटला जोडलं ह्या स्पेस सोबत आणि ह्या स्पेसला जोडलं ह्या नावासोबत. दॅट्स इट. डिपार्टमेंट स्पेस आलं, नेम आलं का? मग याच्यामध्ये तुम्हाला जर हायफन घ्यायचं असेल तर हायफनही घेऊ शकतो, आपण काही घेऊ शकतो. सी डिपार्टमेंटला जोडलं ह्या हायफन सोबत आणि हायफनला जोडलं नेम सोबत. दॅट्स इट. तुम्ही काही कॉम्बिनेशन ट्राय करू शकता. तर बेसिकली कॉनकॅटचा यूज काय होतो, स्ट्रिंगला जोडण्यासाठी. ठीक आहे, ड्वेल टेबल वरती आपण इथे बरेचसे एक्झाम्पल दिलेले आहेत कॉनकॅट. सर कॉलम, सॉरी, कॉनकॅट मध्ये पण हे वापरायचं का, ते हे काय म्हणतात त्याला, अवतरण चिन्ह काय ते, पाईप ऑपरेटर. हा हा, नाही नाही, कॉनकॅट वर्ड आहे आणि आपल्याला समजा स्पेस द्यायचे 2 कॉलम मध्ये, तर तेच वापरायचं का, कोलन हे सिंगल कोट कॉनकॅट मध्ये? तसं पाईप मध्ये सिंगल आपण कसं कॉनकॅट मध्ये स्पेस नाही देता येत. नाही देत आहेत का? कॉनकॅट मध्ये 2च आर्ग्युमेंट घेऊ शकतो आपण. आणि नाही नाही, 2 आर्ग्युमेंट घेऊ शकतो, पण त्याच्यामध्ये स्पेस द्यायचे असेल तर आयडी आणि नेम घेतला आपण, काय बोललो, ते चिपटून जवळ येतंय ना ते. मी काय बोललो की हा डिपार्टमेंट हायफन सोबत, हा हे एक हे दुसरं झालं हा, आणि हे तिसरं झालं. लक्षात आलं? अच्छा, हा 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 दिस इज युअर हार्ड कोडेड व्हॅल्यू अँड दिस इज युअर थर्ड. हा, ऑलरेडी 3 आर्ग्युमेंट झाले, पहिल्याला जोडलं याच्यासोबत, याला जोडलं याच्यासोबत. अच्छा, म्हणजे स्पेस देतो ते एक आर्ग्युमेंट झालं का? स्पेस कुठे दिली, हायफन दिली. येस, दॅट इज ट्रीटेड ॲज वन सिंगल आर्ग्युमेंट.
नाही समजा मी हायपन काढलं नुसतं स्पेस दिली तर इट विल बी ट्रीटेड ॲज वन आर्ग्युमेंट. कारण तू डिपार्टमेंटला जोडतोय, इथे बघ ना, डिपार्टमेंटला जोडला आहे स्पेस सोबत, आणि ह्या अच्छा, स्पेस डबल पाईप देऊन तू जोडलाय नेम सोबत. नेम सोबत. म्हणजे कॉन्कॅट मध्ये आपण स्पेस देऊ शकत नाही. कॉन्कॅट मध्ये स्पेस देऊ शकत नाही. सी हा हा, कॉन्कॅट. ओके. आणि असं देऊन काही उपयोग आहे का? आहे का? यूज आहे का काही याचा? नल ऑफ. नाही नाही. तिसरी आर्ग्युमेंट जर समजा मी आयडी घेतली तर जमेल का? कारण तिसरी आर्ग्युमेंट तुम्हाला यूज देणार नाही. इनव्हॅलिड नंबर ऑफ. येस 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 येस. उपयोगच नाही आहे ना. फार फार तर आपण काय घेऊ शकतो, इथे हायफन घेऊ शकतो, दॅट्स इट. पण कॉलमला जोडण्याचं जे मेन मोठं होता तो झाला का आपला? नाही. लक्षात आलं का? दुसरा कॉलम घेऊ शकतो. येस सर येस. मग आर्ग्युमेंट घेता येतो, एक तर अगोदर किंवा नंतर. लक्षात आलं? डिपार्टमेंट नंतरही स्पेस घेतला तर आपल्या काही कामाचा नाही येतो. ठीक आहे. कॉन्कॅट वर्ड देऊन आपण किती आर्ग्युमेंट घेऊ शकतो? 2. त्याच्यापेक्षा जास्त असेल तर काय? सी. दिस इज यूज टू कंबाईन 2 स्ट्रिंग्स ओनली. कॉन्कॅट याचं सिंटॅक्स काय? कॉन्कॅट स्ट्रिंग 1 स्ट्रिंग 2. ड्युअल टेबलवर यांनी कसं इम्प्लिमेंट केलंय? कॉम्प्युटरला जोडलं ऑपरेटर सोबत, मग त्याचा आउटपुट काय आला? कॉम्प्युटर ऑपरेटर. ठीक आहे. मग इथे इफ यू वॉन्ट टू कंबाईन मोर दॅन 2 स्ट्रिंग्स यू हॅव टू यूज दिस ऑपरेटर, डबल पाईप ऑपरेटर, कॉन्कॅटिनेशन ऑपरेटर. ठीक आहे. मग आपण काय केलं? सिलेक्ट हाऊ आर यू. हाऊला जोडलं आर सोबत, आरला जोडलं यू सोबत. ठीक आहे. दिस वे. ठीक आहे. हे तर तुम्ही प्रॅक्टिस कराल, पण स्पेस कसा द्यायचा हे लक्षात राहू दे, जे आपण जसा दिला. ठीक आहे. हे तर तुम्हाला डॉक्युमेंटेड मिळून जाईल इथे. ओके, समजलं? येस सर. येस सर. आणि कॅरेक्टर आपण उद्या बघूया. ठीक आहे. अजून याच्यामध्ये आपण फक्त हे 3 बघूया आज, आणि आपण थांबू. आणि आपले जे पण न्यूमरिक फंक्शन्स 2-3 बाकी आहे, आणि स्ट्रिंग फंक्शन 3-4 बाकी आहे, ते आपण उद्याच्या सेशनला कव्हर करू. ठीक आहे. सो दॅट विल बी कव्हरिंग एंटायर सिंगल रो फंक्शन्स. मग फक्त डेट बाकी असेल जे आपण बघणार. ठीक आहे. आता ग्रेटेस्ट लिस्ट हे आपण ऑलरेडी काल बघितले, परवा बघितले. लक्षात आलं तुमच्या? आपण कशावर बघितले? नंबर वरती बघितले. मग इथे कशावरती असणार? स्ट्रिंग वरती असणार. A, B, C, D. यातला ग्रेटेस्ट कोणता? ग्रेटेस्ट काय आहे? A ग्रेट आहे का? B ग्रेट आहे का? C का D? फ्रॉम, मला सांगा ग्रेटेस्ट काय आहे ह्याच्यामध्ये? कोणतं कॅरेक्टर ग्रेट आहे ते तुम्हाला आउटपुटला दिसणार. C. A इज ट्रीटेड एज स्मॉल, नंतर B थोडा मोठा, मग C, मग D. ठीक आहे. याच्या ऐवजी जर F घेतला तर आउटपुटला काय येणार? F. ठीक आहे. म्हणजे दिलेल्या आर्ग्युमेंट मधला जो पण मोठा असेल तो तुम्हाला आउटपुटला येईल. ठीक आहे. आणि लिस्ट घेतलं तर काय होतं? दिलेल्या आर्ग्युमेंट मध्ये जो पण छोटा आहे तो तुम्हाला आउटपुटला येईल. हा, आता मी कॅपिटल F घेतला आणि बाकी स्मॉल घेतले. ठीक आहे. F आणि स्मॉल a. मग यांच्यामध्ये कोणता मोठा? विच इज ट्रीटेड ॲज बिगेस्ट? स्मॉल a. ठीक आहे. स्मॉलला जास्त व्हॅल्यू आहे इथे, म्हणजे जे लोअर केसमध्ये आहे. पण इथे स्मॉल f घेतला तर मोठा कोणता? एकी F. नंतर काय येतो? F येतो ना. आहेत का सगळे? धीरज, समजतंय का? येस सर. येस सर. F. मग जर इथे लिस्ट घेतलं, इट विल गिव्ह यू स्मॉलेस्ट व्हॅल्यू, जो की आहे तुमचा A. ठीक आहे. आता आपल्या टेबल वरती कसं इम्प्लिमेंट करायचं ते पण बघूया आपण. ठीक आहे. आणि कॉलेज काय करतो? जे की न्यूमरिक फंक्शन मध्ये करतं. इट विल गिव्ह यू फर्स्ट नॉट नल कॅरेक्टर. जर एखाद्या कॉलम मध्ये एखाद्या याच्यामध्ये फॉर एक्झाम्पल 2 कॉलम आहेत. ठीक आहे. पहिल्यामध्ये नल व्हॅल्यू आहे आणि दुसऱ्यामध्ये A आहे, तर मग आउटपुटला काय येणार? A. फर्स्ट नॉट नल व्हॅल्यू तुम्हाला देईल तो. सेम ॲज दॅट ऑफ न्यूमरिक फंक्शन्स. आता मी इथे असं करतो, सिलेक्ट ID, नेम, सॅलरी, डिपार्टमेंट आणि ग्रेटेस्ट ऑफ
सॅलरी नाही, सॉरी, नेम अँड डिपार्टमेंट फ्रॉम ड्वेल, फ्रॉम एम्प्लॉय डेटा. आता मला सांगा, कॅपिटल ए मोठा आहे का कॅपिटल एच मोठा आहे? इथे मी कंपॅरिझन कशामध्ये केलंय? नेम आणि डिपार्टमेंट कॉलम मध्ये. हा एक नेम आहे आणि डिपार्टमेंट आहे. आता ह्या दोन व्हॅल्यूला कम्पेअर केलं जाईल आणि त्याच्या बेसवरती तुम्हाला ग्रेटेस्टची व्हॅल्यू मिळेल. आता कॅपिटल ए मोठा आहे का कॅपिटल एच? कॅपिटल एच. त्यामुळे त्यांनी काय केलं, पहिले याला कंपॅरिझनला एच नुसार एच आर इथे ग्रेटेस्ट मध्ये आला. ठीक आहे. कॅपिटल बी मोठा का कॅपिटल एफ? फायनान्स, ऑब्विसली कॅपिटल एफ. मग हे ग्रेटेस्टच्या व्हॅल्यू तुम्हाला इथे डिस्प्ले केल्या. ठीक आहे. मी इथे जर लिस्ट केलं, लिस्ट ऑफ दिस टू कॉलम, कोणतं? एक तर डिपार्टमेंट आहे, दुसरं नेम आहे. मग याचं काय होईल? ऑपोजिट व्हॅल्यू तुम्हाला इथे मिळेल. ठीक आहे. म्हणजे ह्या दोन कॉलम मधली जी पण लिस्ट व्हॅल्यू आहे ती तुम्हाला इथे मिळाली आणि त्याचा वेगळा कॉलम क्रिएट झाला. सी, दिस इज सेपरेटेड बाय कॉमा. ठीक आहे. खूप इझी आहेत. ग्रेटेस्ट, लिस्ट, कॉलेस, परत तुमचं न्यूमरिक फंक्शन मध्ये सेल्फ लोअर होतं. हे जर सर फर्स्ट जर सेम असेल तर सेकंडला कम्पेअर करणार ना. तुमच्या ह्युमन आणि HR असेल तर याच्यात सेम आहेत, मग तो R आणि U ला कम्पेअर करणार ना. काय आहे कितवले? नाही, नेम मध्ये ह्युमन आहे आणि डिपार्टमेंट मध्ये HR आहे समजा, पहिलं सेम आहे, मग ते आणि कम्पॅरिझन. मग सेकंडला कम्पेअर करणार. ओके ओके, या. समजलं सगळ्यांना आज कव्हर केलेलं? कुणी आहे समजलं नाही? ठीक आहे, समजलं असेल हो चालेल ना. येस. तुम्हाला एक W3 स्कूलचं एक ट्युटोरियल आहे, आय थिंक मी सांगायला हवं ते. हे बघा, हे जे आहे ना यांची एक्सरसाइज आहे W3 स्कूलची. याच्यामध्ये खूप सगळे क्वेश्चन्स आहेत. आपलं जे जे कव्हर झालं ना ते तुम्ही बघू शकता. आता काय आहे, इथे क्वेश्चन दिलेला आहे बघा. मी तुम्हाला ही लिंक टाकेल वाटलंच तर ग्रुपमध्ये. ठीक आहे. इन्सर्ट द मिसिंग स्टेटमेंट टू गेट ऑल कॉलम्स फ्रॉम कस्टमर टेबल. मग आपण कसं लिहितो? कस्टमर टेबलचे सगळे कॉलम दिसायचे असतील. टेबलचं नाव काय? कस्टमर. आपण काय करतो? सिलेक्ट स्टार फ्रॉम कस्टमर करतो ना.